हॅलो गाईज, मी निर्मला. कसे आहात सगळेजण? मस्त ना? व्हेरी गुड. चला तर आपण रोज भेटत असतो, वेगवेगळ्या विषयांवरती आपण चर्चा करत असतो. त्याच्यामध्ये स्पिरिच्युअलिटी असेल, लॉ ऑफ अट्रॅक्शन असेल, किंवा आपलं सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम कसं करायचं त्याबद्दल असेल, किंवा जे काही इमोशन्स आहेत त्या इमोशन्सच्या आहारी न जाता सतसत विवेकबुद्धीचा वापर करून, इमोशनल इंटेलिजन्सचा वापर करून आयुष्यामध्ये निर्णय कसे घ्यायचे, निर्णयापर्यंत कसं पोहोचायचं, किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये वाहवत न जाता स्टेबल कसं राहायचं, तर याविषयी आपण रोज चर्चा करत असतो. आज तुम्हाला मी माझा एक एक्सपिरियन्स शेअर करणार आहे. तर ह्याच्यामध्ये एक्सपिरियन्स असा आहे की काल मार्केटमध्ये गेले होते आणि मार्केटमध्ये जेव्हा मी काही माझं सामान खरेदी करत होते, तर त्यावेळेस एक छोटासा मुलगा 7-8 वर्षांचा वगैरे असेल, 8-10 वर्षांचा मुलगा माझ्याकडे आला. त्याच्या हातामध्ये खूप मोठा बंच होता फुग्यांचा, भरपूर मोठे फुगे त्याच्याकडे होते. तो फुगे विकत होता. तर त्याने काय केलं की मला फुगा अगोदर ऑफर केला. तर मी फुगा घ्यायला नकार दिल्यानंतर त्याने म्हटलं, मॅडम मला जेवायचं आहे, मला भूक लागली आहे. तर मी त्याला विचारलं, काय खाणार? काय खाणार असं विचारल्यानंतर तो मुलगा 2 मिनटासाठी पूर्ण सायलंट झाला. 2 मिनटासाठी तो काही बोलू शकला नाही, त्याला काही आठवलं नाही, त्याला काय खायचं आहे हे त्याला सांगता येत नव्हतं. नंतर 2 मिनटं लागले त्याला. 2 मिनटानंतर थोडंसं पायाकडे बघितलं, थोडंसं आकाशाकडे बघितलं, इकडं तिकडं बघितलं, फुग्यांकडे बघितलं, आणि मग नंतर त्याला आठवलं की मला केक खायचा आहे. त्याला म्हटलं, कुठला केक खायचा आहे? तर त्या दुकानातला केक खायचा आहे. त्यांनी मला दाखवलं. ते दुकान साधारणपणे एक 20-25 मीटर अंतरावरती होतं. आम्ही त्या दुकानाच्या दिशेने निघालो. दुकानाकडे जाता जाता मी त्याला विचारलं, बाळा शाळेत जातोस? तर नाही म्हणाला, शाळेत नाही जात. हे सगळं कन्व्हर्सेशन हिंदीमध्ये चालू होतं ॲक्च्युली. तर शाळेत जात नाही आणि पायामध्ये चप्पल नव्हती. म्हटलं, चप्पल नाही आहे तुझ्याकडे? म्हटला, नाही आहे चप्पल. तर मला स्लमडॉग मिलियनियर जी काही मूवी आहे पाहिलेली, ती मूवीची आठवण झाली. तर मला बेसिकली सांगायचा मुद्दा काय आहे, नंतर गेले, त्याला जे केक हवं होतं ते दिलं, ते सगळं झालं, इट्स ओके, डन. मला हे तुम्हाला सांगण्याचं कारण काय आहे, तर हे असं काय आहे नक्की, की एखाद्या व्यक्तीचा जन्म अशा ठिकाणी होतो आहे आणि नंतर त्या व्यक्तीचं जे काही फ्युचर आहे, फ्युचरच नाही आहे समोर. आजच बिनचपलांचं हातामध्ये फुगे घेऊन चालायला लागते. भविष्य काय आहे? आधार कार्ड नाही आहे, शाळा नाही आहे, काहीही नाही आहे. तर मला हे सांगायचं आहे की ही आहे कर्मांची परतफेड. आपण जे काही झाकून लपवून करतो ना, अगदी छोट्या छोट्या गोष्टी, आणि स्वतःला खूप हुशार समजतो. म्हणजे भरपूर लोक असतात आपल्याच आजूबाजूला, आपल्याला असे लोक बघायला मिळतात की जी लोक काहीतरी चुकीचं काम करतात आणि नंतर त्याच्यावरती जर त्यांना ते ते चुकीचं काम जर झाकून टाकता आलं तर ते स्वतःला खूप हुशार समजतात, माहीर समजतात. पण कर्मांची परतफेड ही अशा पद्धतीने करायला लागते की जे आपल्याला माहितीसुद्धा नसते. आपला जन्म कुठं होणार आहे, आपण आपल्या आयुष्यातलं एकही नातं आपण स्वतः सिलेक्ट करत नाही. आपण कुठल्या घरामध्ये जन्माला येणार आहे आपल्याला माहीत नाही आहे. आपले आईवडील कोण असणार आहेत आपल्याला माहीत नसतं. आपले बहीण भाऊ कोण असणार आहेत आपल्याला माहीत नसतं. जे पण नाते आपल्याला मिळालेले आहेत आपण सगळेच्या सगळे ॲक्सेप्ट करत चाललेलो आहे. दुसरं काहीही नाही आहे. आणि सोशल मीडियावरती एक जोक टाईप असंच फिरत असतं की एकच नातं आहे जे तुम्ही स्वतः निवडता. तर ते नातं आहे की तुमच्या जोडीदाराचं. पण ॲक्च्युली जर तुम्ही नीट विचार केला तर ते सुद्धा नातं आपण स्वतः निवडत नाही. कारण काय आहे, तर कारण हे आहे की बुद्धी प्रारब्धानुसार आपल्याला त्यावेळी तशी बुद्धी निर्माण होते आणि आपण तो तसा डिसिजन घेतो. ज्यांची लग्न झालेली आहेत आणि ज्यांच्या लग्नाला 5 वर्ष झाली आहेत, 10 वर्ष झालेली आहेत, 15 वर्ष झालेली आहेत, अशा 70% जोडप्यांना विचारा, ते सांगतील, हो तो निर्णय चुकलेला होता, स्वतःच घेतलेला होता ना. 70% लोक सगळेचे सगळे मूर्ख आहेत का? नाही आहे, मूर्ख नाही आहेत. पण तुम्हाला त्यावेळी तुमच्या प्रारब्धानुसार तशी बुद्धी मिळाली आणि ती जी कोणी व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये तुमचे पूर्वकर्म होते, ती पूर्वकर्म घेऊन ती व्यक्ती तशा पद्धतीने एंटर झालेली आहे आणि नंतर ते ॲक्सेप्ट करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही आहे. तर हे आहे ॲक्च्युअल लाईफ. तर